वर्धा जिल्ह्यातील आरटीओ विभागाने नव्या पद्धतीची उपाययोजना राबत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागात बैलगाड्यांना रेडियम रिफ्लेक्टर लावून भरधाव रस्त्याने रात्रीच्या सुमारास बैलगाड्या चालत असताना वाहनाच्या लक्षात येत नाही व मोठाले अपघात होतात। त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील प्रत्येक बैलगाडीला रेडियम रिफ्लेक्टर लावून अपघाताचे प्रमाण कमी होईल या दृष्टीने आरटीओ विभाग मोठी कामगिरी बजावत आहे। त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। ग्रामीण भागात जे बैलगाड्या मुख्य मार्गाने रात्रीच्या वेळेस जे वाहतूक करतात किंवा शेतातून रात्रीच्या सुमारास जेव्हा आपल्या घरी परत जातात त्यावेळेस अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने आरटीओ विभागाकडून एक दक्षता घेण्यात येत आहे। प्रत्येक बैलगाडीला आपण बघू शकतो अशा प्रकारचे एक रेडियम रिफ्लेक्टर लावण्यात आलेला आहे। आता आपल्यासोबत आरटीओ विभागाचे एक अधिकारी आहे। सर, कशामुळे हे आपण लावत आहात आणि काय याचं नेमकं कारण आहे? आपण बघितलं असेल मागच्या खूप सारे 2-3 वर्षापासून वर्धा जिल्ह्यात खूप सारे ॲक्सिडेंट वाढलेले आहेत आणि हे बैलगाड्या रात्रीच्या वेळेस रोडवर चालतात, त्यामुळे खूप ॲक्सिडेंट होतात। रेडियम नसते, त्याला लाईट नसते, काही नसते, त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा मार्फत आम्ही अशी मोहीम काढलेली आहे। आम्हाला साहेबांनी रेडियम दिलेले, रिफ्लेक्टर दिलेले आहेत, ते आम्ही असे नवीन इंटरसेप्टर आलेले आहेत, त्याच्याद्वारे आम्ही ज्या रोडवर चालतात बैलगाड्या त्यांना रिफ्लेक्टर लावण्याचे काम करत आहोत। याच्यामुळे ॲक्सिडेंट कमी होतील आणि जे मागून वाहन येते त्यांना दिसेल आणि ॲक्सिडेंट कमी होतील यासाठी आम्ही हे रिफ्लेक्टर लावण्यात येतात। यामुळे अपघाताचं प्रमाण जे आहे ते बऱ्याचपैकी कमी होणार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं देखील नुकसान होणार नाही आणि जीवितहानी देखील होणार नाही। अशा पद्धतीचं जे आरटीओ विभागाकडून एक खूप चांगलं काम करण्यात येत आहे। वर्धा जिल्हा आरटीओ विभागाकडून जे काम करण्यात येत आहे, प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन आरटीओची गाडी त्या पद्धतीनं बैलगाड्यांना एक रिफ्लेक्टर लावण्याचं काम करते आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज विभागीय संपादक नागपूर विभाग वर्धा निलेश पिंजरकर।